वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. जमीन आपली उन्हाने तापली, लाल लाल झाली या माती. करूया कामानी गाळूया घाम, चला पिकवू माणिक मोती. एक वर्षात होईल तिळ, पाणी थेंब थेंब गळ. बया काय सांगू, मला इतका आनंद झाला. काची जमीन आणि काची जागा. नुसतं स्टॅमिनाचं औषध देते तरी एवढी इस्टेट वाढवली. बंगला म्हणू नको, गाडी म्हणू नको, तुला सांगते घरात जी नाही ती वस्तू म्हणू नको. नुसतं आशे गिरायक 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 गिरायक, नुसती लाईन लागेल राहती बाई. आज पुढं थोडस बरं आहे, अजून एक गिरायक आलं नाही. नाही तर यदापर्यंत तर 50 गिरायक होऊन जात्या. 50-60 हजार रुपये तर कमून बी झाले असते एवढ्या वेळात. लय म्हणजे लय पैसा कमावला बाई औषधा म्या. जाऊ दे मरू दे, आता आहे ना सगळं घरातलं आवरलंय. आता मस्त बसले बाई बॅग घेऊन. एखादं 2 गिरायक आलं ना तरी काम होतं आपलं. 2-4 हजार रुपये आपल्याला मस्त भेटून जात्या. चला आता आहे ना थोडासा आराम करते. आलं गिराईक तर देईल त्याला औषध. आपण इथं बरोबर पत्त्यावर आलो. हा इकडं दिसतंय बघा घर. आलं बरोबर पत्त्यावर आहे ना. कडी वाजून पाहतो तवा कळत. काय नाव सांगितलं होतं गड्या? अरे रे 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 रे, हा शांताबाई ठोके. बरोबर, थांब आता कधीच वाजून पाहतो. कोण आपण? मी नाम्या. नाम्या? हा. काय नाम्या? हा? कुठं चाललं मध्ये गोंबा मारीत? अहो म्हणजे तुमचं काय काम आहे लगेच चालले मध्ये? असे कस काय घुसले डायरेक्ट तुम्ही? अहो बाई, काम सांगतो विचारतो तुम्हाला. तेवढं लावा ना दरवाज्यात लावा. हा का? हो, तुमच्या कामाकाजीच येतं माणूस. का हो बाई, हा? तुमचं नाव शांताबाई ठोके आहे ना? हो हो, बरोबर बरोबर. हो ना. तुम्हाला कस काय माहिती? मला एक जणांना सांगितलं. हा का? आपण तुमचं काय नाव म्हणले? नाम्या? माझं नाव नाम्या आहे. हा का? काय नाव? नाम्या. हा. माझं खरं नाव नामदेव बोके. हा का? हा. बोके आहे का हा तुम्ही? हा. आमचं आडनाव ठोके. हा, आम्ही बोके आणि तुम्ही ठोके. हो हो, हो. काय शाजा खाली नाव आहे हो? हा शांताबाई. हा तुमचं नाव शांताबाई. हा तुमच्या का असं आलो हा का तुम्ही हा. औषध देते म्हण. हो 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 हो. हे खरं आहे का? हा, खरंय खरंय. म्हणजे तुम्हाला कसलं औषध पाहिजे? बर का शांताबाई, हा माझी बायको आहे ना, हा मला नीट सांभाळीतच नाही आहो. हा का? अहो लई राग करती. हा का? तिनं घरामध्ये घेऊ का ठेवू का केलं असं खायला निघाले हो. हा का? म्हणजे असं काय चुकत तुमच्यापासून? लूज होऊन गेलं. लूज म्हणजे काय लूज झालं? काय लूज झाले? अहो शरीर. हा का? हा हा. म्हणजे तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा आहे का? हो स्टॅमिना. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही आले का? हो, मग शांताबाई त्याच्यासाठी तुमच्यात आलो मी. अहो मग असं सांगा ना, तुम्ही आल्यापासून तुमचं भलतच चालू आहे ते तर तुम्ही काही सांगानाच मला स्टॅमिनाचं. मी असं औषध देते ना तुम्हाला सांगते. शरीरात आहे ना अशी ताकद येते, पावर येते, स्टॅमिना वाढतो. आतापर्यंत तुम्हाला सांगते वाढला का? नाही. असं होतं का? असं अहो असं काय सांगते,
आतापर्यंत ज्या लोकांनी औषध खाल्लं ना अगं ते येऊन गेले ते म्हण बाई तुमच्या औषधासारखं औषध नाही बस दवाखाने केले सरी दुनिया केली पण तुमच्या औषधासारखं औषध नाही बायका पळून चालल्या होत्या पळून बायका आल्या त्यांच्या जवळ परत बाई तुम्ही एकच वारी मस्त काम करताय बर का शांताबाई. मग माझा आहे तोच प्रॉब्लेम आहे. हा काय तोच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा ठीक आहे मी समजू शकते तुमचा तोच प्रॉब्लेम आहे. हा मग मी तुमचा तो तस्मा खाली आला. हा नाही तर वाटलं तर तो लई चमकू राहिला थोडा काढून घ्या घेऊ काढून. हा मी ना तुमच्याकडे ते औषध घ्यायसाठी आलो. हा का हो पण तुम्हाला सांगते माझ्या औषधाचे रेट लई आहे बर का. तुमचे रेट आमचे नाही औषधाचे रेट. हा औषधाचे. तुम्हाला काय वाटलं मला वाटतं तुमच्याकडे येत असते तर आम्ही इड करू. म्हणजे काय करू औषध इडत पिऊ असं म्हणतो. नाही इड नाही घरी जाऊन प्यायचं ते. इड नाही ना तुमच्या घरी. इड माझ्या घरी मी फक्त औषध देते इड प्यायचा काही संबंध येत नाही. हा का बाई तुम्हाला काय सांगू अहो माझ्या कोण बायकोला प्रेमच भेटत नाही हो. अहो उठली का मी जर तिच्या जवळ नाही गेलो का ती रागानं निघून जाते. हा ना. बरं असू द्या मी तुम्हाला औषध देते. हो तुम्ही जर औषध दिलं आणि मला गुण आला तर तुम्हाला सांगतो आयुष्यभर मी तुमचे हात पाय धुवून पाणी पिल बाई. आता तेवढं करा बा. नाही हात पाय नका धुवू फक्त तेवढे पैसे द्या औषधाचे. हो ते लगेच दे. 40,000 लागतील. बॉटल लय महाग आहे औषधाची. 40,000 हो दिले. बरं या ना बसा ना. हा चला ते थांबा माझी बॅग द्या इकडं. ही बॅग आहे का. हा याच्यात औषध ठेवते ना मी. तुम्हाला सांगते आतापर्यंत इतक्या लोकांना गुण आला ना बापरे असे लोक नाव काढी त्या मामाला. शांताबाईचं औषध लय भारी लय पावर बा. म्हणजे माझ्या जवळचं औषध नाही या बा तुम्हाला सांगते एवढी बॉटल आहे 40 रुपयाला बॉटल आहे ही बॉटल. ही काय करायची सकाळी अर्धी घ्यायची संध्याकाळी अर्धी घ्यायची. तुम्हाला सांगते बायको ना बायको असे हसत तुमच्या जवळ राहील. मग मावाला होईल का काय काम काम म्हणजे तुम्हाला अशी ताकद येईल तरारी येईल तुमचा स्टॅमिना वाढेल. ती म्हणते ना बायको रागाने पळती पळणार नाही ती कधीच. म्हणजे जवळ येईल. जवळ म्हणजे तुम्ही प्रेम दिलं म्हणजे ती जवळ थांबल ना तुमच्या. असं हो मॅडम लय देवा सारख्या भेटल्या तुम्ही द्यावं मला द्या. या बा धरा ही बॉटल. मॅडम मी हे औषध घेतो आणि घेतल्यावर तुमच्याकडे येतो. माकडे काला येत्या तुमच्या बायकोक जाणं इकडे काला येत्या बाबा मारी. औषध घेतो आणि माझ्या बायकोक जातो. म्हणजे तिला जसं या औषधानं माव पावर येईल. तिला नाही तुम्हाला पावर येईल. मला मी औषध घेतल्यावर मला जशी पावर येईल तसं मी माझ्या बायकोला प्रेम देईल. बरोबर आता तुमच्या लक्षात आलं. मग ते पैसे काढा ना. पैसे देतो 40,000 बर का. हो देतो मॅडम. अहो तुम्ही माझं एवढं चांगलं करू राहिले माझी बायकोला मला प्रेम द्यायचंय. अहो मॅडम काय सांगायचं 4 वर्ष झाले बायको निसती नाराज. तिचं आहे ना नुसतं सायड्यावानी तोंड असं सुकेलच. मग आता तुम्ही तिला प्रेम देत नसतील मग तिचं तोंड सुकणारच ना. बरोबर आहे. हे काय तुमचा नवरा तुम्हाला प्रेम देतो वाटतं त्याच्यामुळे टवटवीत आहे. दिसत. तुम्ही बाकीचं नका बोलू पैसे काढा पहिले. हो घ्या मॅडम घ्या. औषध न्यायला आली काही पानं उचकायला आले तुम्ही. अहो नाही घ्या. तुमचं नाव काय शांताबाई ठोके. ठोकायला चालू आहे थांबा. म्हणलं बंडल कमी का काय असं आहे 40,000. तुमच्या तिकडे अजून कोणी लोक असतील तर त्यांना पत्ता द्या माझा. हो पत्ता. अहो मी आलो म्हणल्यावर त्याचा पत्ता भेटला. तेच तर.
नाम्या म्हणते याला नाम्या हा. का? हा आता हे मी घरी जाऊन पितो हा मग मला काय होतं हा हे पाहतो. मग मला दुसऱ्या दिवशी येऊन भेटा. अगो तुमच्या घरी लगेच आलो मी बर बर दुसरं गिराय घेऊ. हा 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 या मग हा. येऊ मग हा या चला मस्त काम केलं बर हा. का. येऊ का मग. हा हा या मग हा. ला ला ली ला ली ला ली ला 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 ली ला ली ला हा ला ला ली ला ली ला 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 ली ला ली ला. तुमचा चष्मा घेऊन जा. हा चष्मा राहिला आता. हा? येऊ का. हा या या असंच लोकांना सुधरा. मी लय लोकांचं भले केलं आतापर्यंत. येऊ मग. हा या नाही तू वाट लावली मग पाय. हा काय म्हणले. नाही म्हणलं वाटा वाटानं जातो गाडी आणली ना खाली. हा हा येऊ का मग. हा या या येतो तुम्हाला सांगा. हा या या पैसे दिले. हा दिले दिले. बया काही एक एक गिरायक येड येत बाई. येत निवळ बावळा दिसत बाई मला. हा नाचत गेलं घरी. काय त्याचा तू चष्मा काय अवतरण. मरुदे जाऊ दे. 40,000 रुपये दिले. 20,000ची बॉटल 40,000ला विकली. काय माझा धंदा हो राहिला बाई. नुसता पैसा 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 पैसा. कमीच नाही पैशाला. पैसा फेको तमाशा देखो. शांताबाई तुम्ही आता अजून 10 बंगले बांधणार. आता कोण आलं ग बाई. इतक्यात बसले नाही तर आले आले. नमस्कार बाई. काय हो आलो घरी जाऊन. तुम्ही तर लगेच आता गेले लगेच आले. काय सांगायचं. अहो मी औषध पिलो. हा तुम्ही म्हणा अर्धी बॉटल प्यायची. हा औषध पिलो हा पण औषध पिलो मला मस्त तरतरी आली. आली ना. आली. तुम्हाला काय म्हणले होते. माझं औषध म्हणजे असं एकच नंबर आहे ते. मी काय असे फुकटचे पैसे नाही घेत. अहो तरतरी लय आली हा पण बायकोच मायाला पळून गेली. हा हा ना हो, लय कस तरी झालो. हो काय करू राहिले तुम्ही. अहो ते औषधानं टॅमिन आला ना हो. काय सांग. बायको पळून गेली म्हणजे मायरा गेली का. मायाला गेली ना. तिला कधी मागून प्रेम नाही भेटलं. हा अहो ती गेली. तिला वाटतं हे कायमच असं आहे. हा हा ती गेली निघून आणि मी औषध पिलो 5-10 मिनिटं गाडीवर झोपलो. घरात घरात आहे का काय हा तेवढी ती गुंगा नाही बदला तिनं. अरे देवा. अहो पण तुम्ही आधी बायकोला पाहून घ्यायचं ना. बायकोला पाहायचं नंतर औषध द्यायचं. आता ते स्टॅमिना तुमचा किती वाढला असं. अहो आता काय करायचं? मॅडम तुम्हाला काय सांगू. हा? मला मस्त वाटलं का ही इडच राहिली कवा जाणार आहे. हं? हो. तुम्ही आता पहिले घरी जा बरं. बायको पळाली तर पळू द्या. तिकडे एखादी दुसरी बाई असेल तिला पा. तिच्यावर प्रेम करा आणि तिकडे जा बरं. तुम्ही निघा. मी फक्त औषध द्यायचं काम करते. हे बाकीचं हे नाही करत मी. अहो तुम्ही औषध दिलं मला गुण मसाला पण माई बायकोच निघून गेली ना. अहो, मग तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला मी काय करू शकते. म्हणजे बायको गेली तर तुम्ही इकडे आले का मग. अहो लय अवघड झालं. आता आहे ना माझा टॅमिन आहे ना. तुम्हीच आता काहीतरी करावं मला. हो मी काय करू शकणार आहे तुम्हाला. नाही आता हा? तुम्हीच मा टॅमिन जिरवा. मॅडम हा मा टॅमिन आहे ना तुम्हीच जिरवा हा बर का. हो तुम्ही असे काय येऊन राहिले अंगावर. अहो तेवढा त्रास झाला. त्रास झाला. तुम्ही थोडे मागवा मागवा. पटकन मागवा नाही तर तुमच्या मुस्काटीत द्यायला मी घाबरणार नाही आता. हा तुम्ही इकडे आले म्हणजे काय माझ्या उपकाराला आले का. पहिलं घराबाहेर निघा. निघा लवकर बरं. हो थांबा ना ऐका ना. कुशाल चालले उरावर इकडं. आपण म्हणतो जाऊ दे जाऊ अहो बाई, दे. इकडे. आपल्याकडून औषध नेलं गिराईक आहे. कशाला वाईट साईड बोलायचं. तुम्ही तर डोक्यावर बसायला लागले. जाऊ द्या ना माझा आहे ना एवढा टॅमिन जिरवा बा. हा आता आहे ना मी काय सांगतो ते तर ऐका. हा हा मॅडम हा वाटलं तर आहे ना हा थोडे पैसे घ्या हा का पण माझा टॅमिन जिरवा बा. मॅडम
हा तेवढं मा काम आहे ना आता तुम्ही करूनच द्या. आता काही राहत नाही मला. लय आळ्या पिळ्या द्यायला लागू राहिल्या. हा का हा ना हो. मग तुम्ही ते पैशाचं काय बोलले? पैसे देऊ राहिले का मला? हा तुला देऊ राहिलो पैसे हा आणि मग माझं काम करून द्या हा आणि पैसे तुम्हालाच घ्या असं. हा का किती पैसे देऊ राहिले तुम्ही? तुम्हाला देतो ना 50,000. बर बर थांबा मी थोडा विचार करते. हा हा का हा अहो तुम्ही ना लवकर विचार करा हा. आणि मा पहिला आहे ना मा पै या बा तुम्ही. हा का हा ना हो, लय तुम्हाला दमच निघाला अहो का? दम म्हणजे आता माझ्या जीवाला माहिती काय झालं. हा का आता तुम्हाला माहिती आहे ना औषध तुम्ही दिलं असं फना 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 करू राहिलं काय? कंबाळ. हा का हा ना हो. ओळखून घ्या. हा ओळखून घ्या. हम्म बर बर थांबा थोडा विचार करते मी. करा करा. बाई हा बाबा तुम्हाला परत 50,000 रुपये द्यायला तयार झालाय. मगाच्या औषधाची 40,000 आणि आताची 50,000. नेमकं त्याची बायको गेली पळून. तो म्हण मा थोडं काम करून द्या 50,000 रुपये देतो. याला आहे ना थोडंसं नादी लावायलाच पाहिजे. पैसे काढून घेते आणि देते याच्या लात मारून. याला काच काय देते मी. याला आहे ना गोड बोलून नेते घरामध्ये. आता थोडं बरं वाटलं का तुम्हाला? काच अजून बरं नाहीच. हा का जो तरस होतो तो होतोच. होतोच आहे का? तुमचं ते स्टॅमिना जास्त वाढलं गेलं ना. अहो, तेवढी बाटली पेलोय म्हणजे तुम्ही आखीची आखी पिली का? सगळी. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना अर्धी आता प्या अर्धी संध्याकाळी प्या. आता म्हणलं आपण एवढले ते खोकल्याचे औषध पितो. हा मग त्याची घेतली पिऊन काय. हा का बरं का मॅडम हा म्हणलं जास्त पेलो का हा. बायकोला जास्त प्रेम देईल. हा हा पण ते तर उलट झालं मग आपण. तुमची बायको गेली निघून. हा ना हो. चला ना हा? चला ना. बरं मग मी काय म्हणते तुम्हाला प्रेम पाहिजे ना हो. माझ्याकडून. ते 50,000 देणार आहे ना हो तुम्ही? देतो देतो. बर बर मग चला घरामध्ये. चला. हा या माग माग हा आलो आलो. या या. हा आलो आलो. तुमचं काय नाव म्हटले? माझं नाव आहे हा. ना नामदेव बोके. हा बसा ना बोके साहेब. हा बसलो. तुम्ही ना बाई दिसाया पण छान आहे बर का. हा हा मी तर दिसाय मग छान आहे. हा पण तुम्ही ना माझ्यापेक्षा भारी आहे. हा का हो काय सांगायचं तुमचं रूपच लय देख नाही. हा ना आणि मग बर ते मग ते पैशाचं काय करीत आहे? हो 50,000 आधी द्यायचे का. हा मग आधी पैसे द्या हो. आणि नंतर तुम्हाला प्रेम देते. मी काय म्हणतो हा. तुम्ही पैसे घ्या हा पण पहिलं बिल द्या बा. हा का अहो लय असं आहे ना हा असं झालं का म्हणजे ते पहिलं होतं लुलं हा म्हणजे शरीर असं लुलं होतं. हा आणि तुमच्या औषधानं आहे ना हा असं काही झालं हो. हा का अहो घासगार बिंगायला लागलं ते. हा का हा ना बया आणि त्याचा तो झाला तरफडा. हा ना हा ना अहो तुम्हाला सांगते आतापर्यंत किती लोकांना हा त्रास होता तर त्यांच्या बायकांना दिवस जात नव्हते. त्या प्रेग्नंट राहत नव्हत्या. तुम्हाला सांगते आता एका एका बाईला 4-4 पोरं झाले. हा का हा का हो मॅडम हा म्हणजे तुम्ही जो औषध दिलं हा आणि मग त्यांच्या नवऱ्यांचा हा तो प्रेग्नंट असा टाईट झाला का. हा प्रेग्नंट हा अहो प्रेग्नंट नाही हो. मग म्हणजे प्रेग्नंट राहत नव्हत्या ना त्या म्हणजे त्यांना दिवस जात हा, नव्हते हा. ना. नवरा कमजोर असल्यामुळं. हा. पण माझ्या औषधाने पावर आली ना हा तर त्यांना लगेच दिवस गेले. तुम्हाला सांगते 4-4 पोरं झाले एका एका बाईला. हा 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 म्हणजे त्यांना दिवस गेले. हा पैसे हा? पैसे हा पैसे द्या ना. हा घे. ते कसं आहे आता एवढं सगळं तुमची माई ओळख नाही काही नाही लगेच एकदम भिडायचं म्हणजे ते थोडस लाज वाटतीच ना हो. पण असू द्या काही नाही. आता तुम्ही एवढे पैसे देऊ राहिले त्याच्यामुळं हा काय हो? हा तुझे आता 12 वाजवतील माझे पैसे. हा काय म्हणले? काय नाही म्हणलं पैसे नवीन नोट आणल्या ATM मधल्या. हा का
ये घ्या 50,000 आहे का? 50. बापरे तुम्ही ना लयच पैसे दिले बाई. तुम्हाला सांगते तुम्हाला मी लय भारी प्रेम देईल. हा ना हा तेच लागत मला. ओ बाई हा तुमचं थोडं वर करा ना. हा वर करा. हा वर करा म्हणजे असं वर सारखा. हा का? हा. सारखा सारखा सारखा. वा वा. आता कसं आहे माहितीये का मी असं जास्त कोणाला एवढं घरामध्ये नाही बोलवत. पण तुम्ही थोडे मला साधे भोळे वाटले ना त्याच्यामुळे म्हणले जाऊ दे. तुमची बायको पळून गेली. तुम्हाला कोण प्रेम दिला आता ते औषधाचा पावर आहे ना. पावर आहे तेवढा. हा ते बरं मी काय म्हणतो. हा या ना बाई. हा. या 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 अच्छा पुढं वा पुढं वा हा पुढं वा. पुढे का? ते असू द्या एवढं काला पायांना चोळी त्या माझ्यावाल्या. अहो मला आहे ना हा तुम्ही आवडल्या बाई. हा ना. ऐका ना हा आता काय मला दम निघा ना हा लगेच प्यान काढी तो बा. हा ते आहो थांबा ना थोडे. थांबू. ते कसं आहे थोडं 5 मिनिटं थोडा आराम करू ना. लगेच कुठं भिडा त्या. अहो लगेच बिडा त्या म्हणजे अहो माझा लय कवाचा गाठाना झाला. हा का? मग तुम्हाला पाणी बिनी देऊ का? नका पाणी नका. हा आता मीच तुम्हाला पाणी पाजणार आहे. हा पाणी पाजणार आहे हा म्हणजे तुम्ही मला मोकळं केलं का हा मग मी तुम्हाला पाणी आणून पाहिजे. असं म्हणते का? बया किती काळजी करीत तुम्ही माई. आणि मग एवढा पाय काला चुळू राहिले माझा. अगं लाल जरीत करून टाकला तो. ऐका ना हा तुमची जर काळजी आम्ही केली नाही हा तर मग तुम्ही आम्हाला प्रेम तरी द्याल का कधी. हा या ना ये पुढे या. अच्छा पुढे या. हा मी मागून बरोबर करतो तुम्हाला. हा मागून हा म्हणजे मला मागून करायची सवय. हा का? हा मी घरातही मागूनच करतो. हा का? हा अहो, तुम्ही असायचं म्हणून मला असा. तुम्ही छान आहे दिसा. तुमचे दात का म्हणून पडले हो? दात का? हा अहो काय सांगायचं ते बायकोनं पाडले. हा का? मग मी करीत नव्हतो ना. हा हं? मग तिनं फुकणी जवळ घेतली. हा अहो दातावच मारली. हा का? थरा 4 दात ठेवूनच दिले. हा का? बया म्हणजे तुमचा शरीरातला पावर कमी झाला. पण तुमच्या ही वेळ आली का काय? हा ना. अरे आता तिला बी तुमच्याकडून प्रेम पाहिजे असेल. तुम्ही ते देत नसतील म्हणून मग तिने तुमच्या फुकणी फेकून मारली. असं झालं. बरं असू द्या मी देईल ना तुम्हाला प्रेम. आता तुम्ही मला एवढे पैसे दिले तर म्हणल्यावर प्रेम देणारच ना. अहो बाई मी त्याच्यासाठी चालू. हा या. हा का? ते या या. थोडा काय ठेवला असताना तुम्हाला. नाही लगेच नका. लगेच नका. ना चहा पिऊ बर का. खाली करा चांगलं. सगळा कार्यक्रम करू. ऐका मग आपण चहा पिऊ बर का. हा का? चालेल ना. हा खाऊ मॅडम. काय बारी तुमचं शरीर. आता ना आता तो असं काम काढितो ना. काय म्हणले? काय नाही एक केस आहे ना जरा गुत्तात्या हो. गुत्तात्या म्हणजे कुठं? इडा हाताला आहे ना गुत्तात्या ना. हा का? अहो तुम्ही ते हात काय असं करू राहिले? थांबा इडा आहे ना हात दाबितो. दाबीत्या? अरे बापरे. काय करू राहिले तुम्ही? हात का बांधले माझे? का बांधले? अरे बापरे. ऐकू आज पोत तुम्ही किती लोकांना फसवलं. फसवलं? अरे बाबा काय बोलू राहिला तू? इडा माझ्या पार बेड पर्यंत आला तर आला. इडा माझ्या हात का दाबून धरले? कोण आहे तू? कोण आहे? सोडू का तुझं? थोबाडी देऊ का तुझ्या आल्या? काय रे काळ तोंड्या? बाई माझे हात धरायची कोणाची आजपर्यंत हिम्मत झाली नाही. तू कोण रे? तोंडातला शब्द तोंडात ठेव. मला नामदेव हवं.
हवलदार म्हणत्या. हवलदार शांताबाई, हा आज पोत तो किती लोकांना फसवलं. कोणत्या लोकांना फसवलं? कोणत्या? आणि तुम्ही असे साध्या ड्रेसवर कश काय आले मग? साध्या ड्रेस वर नावच्या लय कम्प्लिटी आमच्या पोलीस स्टेशनला इतके काही लोक उभे येतोय नावच्या कम्प्लिटीचे. पोलीस स्टेशनला? हा. अरे बापरे. मग मी साध्या रूपात तुला घ्यायला आलोय. बाई अहो साहेब काय करू राहिले तुम्ही? काय करू राहिलो? तुम्हाला लाज वाटते का? एका बाईने घरात येऊन असे घरा फिरू राहिले तुम्ही? तुला लाज वाटते का लोकांना गोंधवाया? काय गुंडावलं मी? माझा औषधाचा व्यवसाय, मी औषध देते लोकांना, त्यांनी गुण येतो म्हणून लोक माझ्याकडे येत्या. तुम्ही कस काय असे डायरेक्ट आरोप करू राहिले? गुण येतो? आम्हा कोण म्हणलं गुण येतो? ऐक. ए बाई, तुम्ही खोट करू अरे बापरे. ऐका. तुम्ही असे फिरू नका बरं का मला. फिरू नाही बाई. तो किती लोकांना आज पोत लुबाडलं. कोणाला लुबाडलं मी? चाल ना तुला दाखवतो आता. पोलीस स्टेशनलाच न्यायला आलो. अरे तो या लोकांना फसवल्यामुळं मला साध्या ड्रेसवर तो घरात यायला लागलं, इकडं काम करायला लागलं, तो हातपाय चोळले. आणि तू या असे कॅमिन्याचे औषध देऊन लोक फसवले, लोकांना पार घाण चाळे करायला लावले. तो आपही यावाजले पैसे उकळवले आणि असे बंगले बांधले. तो नाही ग. चाल आता तू. हवलदार असे काय गचके? चाल. हवलदार असे काय गचके देऊ राहिले तुम्ही? असे काय गचके? तुम्हाला कळतं का बाई माणूस आहे का कोण आहे? ऐका बाई, तुला तरी कळत का असा निचाड्यापणा करायला? आणि मला असे काय गचके देते नाही हो. आता मी 2-3च गचके दिली. पाय तुला आता पोलीस स्टेशनला पार फोडून टाकतील. तुम्ही ते हात सोडा ना. किती हात पॅक धरले माझे. हात मी आता तुम्हाला सोडू शकत नाही. मी आता पोलीस आहे म्हणून तुमचे हात कमी धरले. आता तुम्ही जेव्हा आमच्या तिथं पोलीस स्टेशनला याल, आमच्या लेडीज मॅडम आहे आमच्या, त्या तुम्हाला आता तुमच्या कशा स्वांद्या लोपवतील. हा का? मी काय म्हणते, थोडेफार पैसे घेते का? ते तुम्हाला काही चहा पाणी? काय बाई, लाच देते चहा पाणी? तुमच्याकडे 40,000 रुपये दिले ना औषधाचे, पहिले टाक. हात तर सोडा ना. ते टाक. अरे बापरे. अहो तुम्ही का मला मारून टाकायला आले का काय? मारून टाकाय नाही. असा काय गुन्हा झाला माझा? धरा तुमचे ते पैसे. ऐका ना, तुम्हाला सांगते हवालदार साहेब, मला आहे ना एवढ्या वेळेस माफ करा. हे तुमचे पैसे तुम्हाला मिळाले ना, फक्त आता हे 4 भिंतीच्या आत ठेवा. मला काही तिकडे नेऊ नका बरं का आता पोलीस स्टेशनला. हा म्हणजे तुला नाही नेलं तर माही काय कायमची नोकरी घाली ती काय? माय लेकर बाळा तो उन्हात पडल्यावर काय तो का पाच बसू काय? चाल म्हण नका. अरे बापरे. बर का शांताबाई, ते लोक तिथे सगळे उभे. आता तू तिथून वाट पाहत असतील ते लोक. आता खाली तिकडे गेल्यावर तुमची कशी ते वरात काढी ते एवढं पा. हो, मोठाले दंडुखे घेऊन उभे. एका दंडुक्यात बाई लंबी. मग पाय तुझा टॅमिना कसा निघतो? मग तुझा निघतो टॅमिना का लोकांचा वाढवी ती टॅमिना हे तुला कळन. अरे बापरे. अहो मी काय म्हणते साहेब, मला तर लय भीती वाटू राहिली बाई. नुसतं कापरं हो राहिले. तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला सांगितलं ना थोडा चहा पाणी घ्या वाटलं तर, पण मला नेऊ नका एवढ्या वेळेस. बाई, मी कोणाच्या चहा पाण्याला याला त्याला कधी लागलो नाही. मी जी नोकरी ना तीच करीत आलो म्हणून मला चांगलं झालं. हो, मला सगळे गाडी बंगला पोरं सोरं बांट्या सांट्या सगळं. मला काहीही नको तुमचं. बाई, तू लई गोरगरिबाचा आशीर्वाद घेतला ग. तू हे केलं पण हे चांगलं नाही केलं. शांताबाई, तू चाल बघा आता. पहिली मा इथं टाइमपास नको करू. लई टाइमपास झाला. चल. अरे बापरे. आव साहेब नाही आता मी ऐकूच शकत नाही. मी काय म्हणते ऐका ना 2 शब्द. मी एवढं
एवढे दिवस हे धंदा करीत होते औषधाचा चुकले आजपासून या बा तुमचे पाय धरते वाटलं तर मी हे सगळं सोडून देते वाटलं तर हे घरदार बी सोडून देते निघून कुठं राहायला निघून जाते पण मला असं नेऊ नका बाई माझे काय पाय धरू नको लोक उभे आहे, मी इथं माझा आहे ना टाइमपास नको करू बघा. पहिली तू चाल बा माझ्यात लई मी बोर झालो इथं तो आपण येऊ अरे बापरे लोकांना फशी ती बापरे